चला पहा प्रॉब्लेम सेट मधला 7वा 8वा 9वा 7वा 8वा आणि 9वा आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे. ओके पहा इन द ऍडजस्टंट फिगर ह्या फिगर मध्ये एबी हा कोणाला पॅरलल आहे पीक्यूला. नीट बघा एबी हा कोणाला पॅरलल आहे पीक्यूला म्हणजे ए पी क्यू बी डॅश डॅश आहे रेक्टँगल आहे का नाही. कोण कोणाला पॅरलल आहे एबी पॅरलल आहे पीक्यूला. ऑटोमॅटिक हे कोणाला पॅरलल असणार याला म्हणजे हा काय आहे रेक्टँगल. दुसरा बघा एबी हा कॉन्ग्रुएंट आहे कोणाला पीक्यूला. तसंच एसी कोणता बेटा एसी हा कोणाला पॅरलल आहे पीआर ला म्हणजे एपीआरसी इज आल्सो डॅश डॅश रेक्टँगल. आणि एसी कोणाला कॉन्ग्रुएंट आहे पीआर ला. तर प्रूव्ह करा असं जर असेल तर डीसी हा कोणाला कॉन्ग्रुएंट आहे क्यूआर ला. डीसी हा कोणाला कॉन्ग्रुएंट आहे क्यूआर ला किंवा डीसी हा कोणाला पॅरलल आहे क्यूआर ला आणि दाखवायचं आहे. समजून घ्या पहिला इन क्वाड्रिलॅटरल ए बी क्यू पी कोणत्या क्वाड्रिलॅटरल मध्ये एबी हा कोणाला पॅरलल आहे पीक्यू ला. एबी कोणाला कॉन्ग्रुएंट आहे पीक्यू ला. एबी कोणाला कॉन्ग्रुएंट आहे एबी कोणाला कॉन्ग्रुएंट आहे पीक्यू ला. पॅरलल कोणाला आहे पीक्यू ला. असं जर असेल आता जे सांगितलं ए बी क्यू पी इज अ डॅश डॅश पॅरलेलोग्राम. काय बेटा पॅरलेलोग्राम किंवा याला डायरेक्ट म्हणून रेक्टँगल किंवा आपण एक वाक्य म्हणायचं अ क्वाड्रिलॅटरल इज अ रेक्टँगल इफ इट्स अपोजिट साइड्स आर इक्वल किंवा कॉन्ग्रुएंट. अ क्वाड्रिलॅटरल इज पॅरलेलोग्राम इफ पेअर ऑफ अपोजिट साइड्स आर पॅरलल अँड कॉन्ग्रुएंट. आहेत का आहेत. म्हणजे हा क्वाड्रिलॅटरल ए बी क्यू पी इज डॅश डॅश आहे का नाही रे. असेल तर एबी कुणाला कॉन्ग्रुएंट होता पीक्यू ला तर एपी कुणाला असेल बीक्यू ला. आलं का एपी कुणाला कस का अपोजिट साइड्स पॅरलेलोग्रामचे काय असतात पॅरलल अँड कॉन्ग्रुएंट पॅरलल अँड. आता दुसरा इन ट्रायंगल एसीआरपी एसीआरपी एसी कुणाला पॅरलल आहे पीआर ला. एसी कुणाला पॅरलल आहे पीआर ला. एसी कुणाला कॉन्ग्रुएंट आहे पीआर ला. असं जर असेल तर एपी सुद्धा कुणाला आहे बेटा सीआर ला. एपी कुणाला आहे सीआर ला. Quadrilateral AP ACRP is a parallelogram. Same object. A quadrilateral is said a parallelogram is said to be rectangular if its opposite pairs of sides are congruent and parallel. आले का congruent and parallel? Congruent जर parallel असेल तर ते opposite sides सुद्धा विशेष सांगा बरं का बेटा इक्वल. कोण AP कुणाला आहे CR ला. AP कुणाला आहे CR. थोडं लक्ष द्या. आता जर पाहिलं ह्याच्यामध्ये तर आताच काय म्हणलो आपण की एसी कुणाला पॅरलल आहे पीआर ला. एसी कुणाला आहे बेटा एसी कुणाला आहे पीआर ला. ठीक आहे. आता इन क्वाड्रिलॅटरल बीसीआरक्यू कशामध्ये बेटा बीसीआरक्यू काय याच्यामध्ये बीसीआरक्यू. ह्या बीसीआरक्यू मध्ये जर पाहायला गेलो आपण तर साइड डीक्यू कुणाला पॅरलल आहे सीआर ला. ते कुठून आलं 2 आणि 4 म्हणून. 2 मध्ये काय दिले बघा बरं का 2 मध्ये काय म्हणलं या ठिकाणी 2 आणि 4 2 मध्ये काय म्हणतात पहा बेटा इथं साइड एसी कुणाला कॉन्ग्रुएंट आहे पीआर ला. साइड एसी कुणाला पॅरलल साइड एपी कुणाला पॅरलल आहे सीआर ला. बघा नाही का. आता मला सांगा एसीच्या अपोजिट वाली साइड कोणती आहे बेटा पीआर. एसीच्या अपोजिट वाली कोणती आहे बेटा पीआर. आणि त्या ठिकाणी ह्या ठिकाणी एपीच्या अपोजिट वाली कोण आहे सीआर. एपीच्या अपोजिट वाली कोण आहे बेटा सीआर. असं जर असेल तर बीक्यू कोणता बेटा बीक्यू हा कुणाला कॉन्ग्रुएंट आहे सीआर ला. बीक्यू हा कुणाला कॉन्ग्रुएंट आहे आणि बीक्यू कुणाला पॅरलल आहे सीआर ला पॅरलल आहे. कशाला पॅरलल आहे बेटा सीआर ला. ठीक आहे. एकदा बघून घ्या सर्वांनी हे सुद्धा हे पण खूप इझी आहे. एकदा बघा
शांत डोक्यानं बघा. फक्त दोन जागी कन्सेप्ट वापरले, दोन मध्ये कुठे कुठे पॅरलल घेतले बघा. हाताने रफ मध्ये करा रे, रफ मध्ये. ओके. असलं ज्यावेळेस दिसतं का तुम्हाला, असलं तर तुम्हाला कोणती टेस्ट सांगा बरं का. एस किंवा अँगल साइड अँगल. नीट पहा, अँगल एक मिळतो का, दोन अल्टरनेट काढतात किंवा एक व्हर्टिकली अपोजिट काढतात. बीक्यू पुन्हा एवढा आहे सांगा बरं का, क्यूसी एवढा आहे. म्हणजे अँगल साइड अँगल किंवा साइड अँगल टेस्ट. साइड अँगल टेस्ट. आता समजून घ्या. In the following figure, quadrilateral ABCD हा trapezium आहे. What is the property of trapezium? One opposite sides of quadrilateral is a parallel. त्याला काय म्हणतात, trapezium. AB हा कोणाला पॅरलल आहे, DC ला आहे. पॉइंट P आणि Q हे मिड पॉइंट आहे, AB आणि BC चे आहे. सिद्ध करा की PQ हा कोणाला पॅरलल आहे बेटा, AB ला. कोणाला बेटा, AB ला पॅरलल आहे. ठीक आहे. मग आता पी मिड पॉइंट मध्ये हा सुद्धा काय दाखवला आहे, मिड पॉइंट आहे दिले ऑलरेडी बाय द बेस थेरम, मिड पॉइंट थेरम बाय. आता ड्रॉ सेगमेंट. कोणते सेगमेंट काढा, AQ such that it extends as a QE. एक्सटेंड टू इंटरसेक्ट साइड. DC ला इंटरसेक्ट करत आहे कोणत्या पॉइंटला, E पॉइंटला. काय तयार होतं, D डॅश C डॅश E तयार होतं. आणि क्वाड्रिलॅटरल ABCD हा काय आहे, ट्रॅपेझियम आहे. AB कुणाला पॅरलल आहे, DC ला पॅरलल आहे. साइड AB ही कुणाला पॅरलल आहे,
साइड ए बी कुणाला पॅरलल आहे डीसी ला आहे. साइड ए बी हे वाढवलं म्हणून हे साइड ए बी कुणाला पॅरलल आहे डी ला आहे. कुणाला आहे का आहे. ओके असा असेल तर ए बी कुणाला पॅरलल आहे सी ला. ए बी कुणाला पॅरलल आहे सी ला. पुढे पहा आणि ट्रान्सव्हर्सल काय धरलं ई इज द ट्रान्सव्हर्सल. ई काय त्याचा ट्रान्सव्हर्सल. आता मला सांगा ह्या ठिकाणी अँगल बी ए ई दुसरा अँगल सी ई ए झड दिसला का बघा बघा. झड म्हणल्यावर काय असतं सांगा बरं. अल्टरनेट अँगल्स बघा बी ए ई दुसरा आहे मोठे केले सर आपण सी ई ए म्हणतो बरोबर आहे. हे काय चुकीचं नाही पण हे वाढवले काय डी सी केले म्हणजे काय ना डी ई ए झड बघा रे हे असं झड आहे का आहे का डी ई ए कॉंग्रेट बी ए ई दॅट्स इट. बोला सर कोणता आला अल्टरनेट. आता बघा बी ए क्यू कोणता बेटा बी ए क्यू कॉंग्रेट सी ई क्यू तेच होतं आता म्हणलेलं. आलं का नाही आता इन ट्रायंगल ए बी क्यू इन ट्रायंगल ए बी क्यू आणि दुसरा ट्रायंगल कोणता बेटा ई सी क्यू. ए च्या अपोजिट ई बी च्या अपोजिट सी क्यू च्या अपोजिट क्यू. ठीक आहे आलं का. आता मला सांगा बी बी क्यू कोणाला कॉंग्रेंट आहे क्यू सी ला. व्हाय क्यू इज मिड पॉइंट. दोन्ही कसे इक्वल आहेत दोन्ही कसे आहेत क्यू इज मिड पॉइंट. आला आला. दूसरा एंगल ए क्यू बी एंगल ए क्यू बी दूसरा ई सी क्यू. झड झालं बोला बोला कोणती सांगा अल्टरनेट. आणि पुन्हा बघा असं एक्स दिसते का बघू ती एक्स एक्स ए क्यू बी है का रे. दुसरं काय ई क्यू सी झड आहे का सर एक्स आहे. एक्स म्हणजे काय वर्टिकली अपोजिट एंगल्स. आलं मग असं असेल तर अँगल बी ए क्यू कुणाला कॉंग्रेंट आहे सीई क्यू ला. हे पण सांगितलंय. पुढे काय म्हणायचं कोणत्या टेस्टला एक साइड झाली आणि दुसरे किती अँगल झाले दोन. साइड अँगल साइड टेस्ट ऑफ कॉंग्रुएंसी ट्रायंगल एबी क्यू कोणाला कॉंग्रुएंट आहे ईसी क्यू ला. आहे का आहे. आता उरलेल्या दोन साइड कोणत्या आहे एबी कोणाला कॉंग्रुएंट आहे सी ला. रिझन सीएस सीटी. व्हॉट इज द सीएस सीटी करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉंग्रुएंट ट्रायंगल्स. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉंग्रुएंट ट्रायंगल्स. अजून उरल्या साइड कोणती उरल्या साइड बी क्यू क्यू सी झाली हो. एबी आणि कोणती झाली सी झाली. आता उरलं कोण एबी आणि बघा ना बघा एबी झाली सी झाली बी क्यू झाली क्यू सी झाली. उरलं कोण ए क्यू क्यू ए क्यू आलं. तेच रिझन काय करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉंग्रुएंट ट्रायंगल्स. असं जर झालं हे दोन्ही काय झाले यस. मग आता हे तर मिड पॉइंट आहे हे तर काय मिड पॉइंट आहे. मग आता पुढे पहा बेटा ऑलरेडी आपण काय सांगितलं पी मिड पॉइंट आहे एडी चा. हे पण ह्याचा काय आहे मिड पॉइंट आहे. मग आता आपण पुढे काय म्हणायचं क्यू पी इज मिड पॉइंट ऑफ एडी आता सांगितलं. आणि क्यू मिड पॉइंट कुणाचा ए इज आहे. असं जर असेल तर हा जो पी क्यू आहे कुणाला पॅरलल आहे डीसी ला. हा पी क्यू कुणाला पॅरलल आहे डीई ला. कुणाला बेटा डी ला. आपल्याला पाहिजे कोणता याला जर पॅरलल आहे तर वरच्याला सुद्धा काय असणार आहे तो म्हणजे पी क्यू इज पॅरलल टू एबी. पी क्यू इज इक्वल टू हाफ ऑफ एबी प्लस सीडी. हाफ ऑफ एबी प्लस सीडी. हे झाले परत सेगमेंट पी क्यू कुणाला पॅरलल आहे म्हणजे डी ला. मिड पॉइंट थेरम ना. आता इकडे बघा पुढच्या साईडला. आता पहा पी क्यू नीट पहा ट्रायंगल कोणता दिसला नाही नीट आहे का वरचा सोडा. पी क्यू कोणाला पॅरलल आहे काय काय
म्हणजे PQ हा कोणाचा अर्धा आहे? बरोबर आहे ना? PQ चा हाफ ऑफ आहे का नाही? PQ चा हाफ ऑफ कसा कसा आला आपोआप डी. आता डी बरोबर काय? डी बरोबर काय? डी बरोबर काय? प्लस डीसी प्लस आला की डीसी प्लस चेक कर आलं का बघा डीसी प्लस सी आहे का? आता डीसी प्लस सी जर असेल तर एबी कुणा एवढा आहे बघा एबी कुणा एवढा आहे बघा एबी कुणा एवढा आहे एबी कुणा एवढा आहे सी एवढा आहे का हे तर मान्य आहे तुम्हाला ओके पण सी कुणा एवढा आहे डीसी एवढा आहे याचा विषय मिटला नीट पहा एबी कुणा एवढा आहे ह्याच्या एवढा आहे आणि हा कुणा एवढा आहे ह्याच्या एवढा म्हणजे ही साइड आणि तिन्ही साइड कशी इक्वल तुला प्रूफ काय करायचं आहे हाफ ऑफ एबी प्लस सीडी एबी तर झालाय आता कोणत्या घ्यायचं तुला सीडी पहा पीक्यू बरोबर हाफ ऑफ काय म्हणजे डी डी बरोबर काय बेटा सी प्लस डीसी पण सी च्या जागी मी काय घेऊ शकतो एबी सी च्या जागी मी काय घेऊ शकतो सांगा कस का हे आणि हे आपण काय दाखवतो कॉन्ग्रुएंट कावर कॉन्ग्रुएंट दाखवतो सीएस सीटी करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स इथं दाखवलं म्हणून त्या ठिकाणी त्याला काय करायचं सीच्या जागी काय घ्यायचं एबी सीच्या जागी काय घ्यायचं बेटा रिप्लेस करायचं ओके एकदा गणित वाचून घ्या पूर्ण शांत डोक्यानं बघा रफ मध्ये सोडवा 2 मिनिटाचा वेळ देतो रफ मध्ये ट्राय करा रफ मध्ये करा ना लवकर
लवकर. हॅलो, त्या 45 नंबर काढायचा होतो. त्या 45 नंबर काढायचा होतो म्हणलं. त्या 45 नंबर काढायचा होतो. 45 काय झाले? हा, आवाज नाही ऐकला तुमचा. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, चालतं. ठीक, ठीक आहे, ठीक आहे, ओके. आकाश गेलतो. कुठे गेले? कोण कोण? हं. कुठे आहेस? अरे आकाश, जा म्हणतो की तुला अर्धा घंटा वेळ मिळाला तुला जायला. हा, दिवस घालणार आहे. अरे तुला जा म्हणलं तर मला जा म्हणतो. आता तुला काय बोलायची गरज आहे? तुला काय काय लागतं डॉक्युमेंट तेवढं बघ की, दुसरं कशाला काय बघत बसणार? झालं का रे बेटा? झालं? हा, बस होती. 9 राहिले का? ठीक आहे. हे पण तेच आहे. त्याने काय केलं, कन्स्ट्रक्शन काढलं. तर एम एन हा कुणाला पॅरलल असेल टीएन ला. एम एन हा कुणाच्या अर्धा असेल रे बेटा? टीबीच्या. कसं काय? मिड पॉईंट. मिड पॉईंट प्रूफ करा. एम एन ही पॅरलल आहे एबी ला. एम एन कुणाला पॅरलल आहे? एबी ला. तर पहिला एम एन कुणाला पॅरलल दाखवावं लागेल? टीबी ला. तर ऑटोमॅटिक ए डॅश टी डॅश बी होतंय आणि एम एन कुणाला पॅरलल होतंय? एबी ला. पहा काय म्हटलंय, इन द फॉलोइंग डायग्राम क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज अ ट्रायपेजियम. एबीसीडी काय बेटा? एबी कुणाला पॅरलल आहे? सीडी ला. पॉइंट सेम अँड एन आर. पॉइंट कोणते? एम आणि एन हे काय आहेत? मिड पॉइंट आहेत. एम कुणाचा आहे? डीटीचा. किंवा एम हा मिड पॉइंट आहे कुणाचा? एसीचा. सॉरी, एम कुणाचा आहे? एसीचा. म्हणजे एएम आणि सीएम हे कसे इक्वल आहे. आणि एन कुणाचा आहे बेटा? तर डीबीचा. कुणाचा? डीबीचा. म्हणजे डीएन आणि एनबी कसे बेटा? सेम. लक्षात आलं का? एएम आणि सीएम सेम. डीएन आणि एनबी कसे बेटा? सेम. पहा, सेगमेंट डीसी कुणाला पॅरलल आहे? एबी ला. आणि एसी काय धरला आपण समजा? ट्रान्सव्हर्सल. तर डीसीए सीएबी. बघा रे, डीसी कुणाला पॅरलल आहे बेटा? एबी ला. आणि एसी काय आहे त्याचा? ट्रान्सव्हर्सल. म्हणजे डीसीए कुणाला कॉन्ग्रुएंट आहे? बीएसी. किंवा आलं का बघा, सी डीसीए कुणाला कॉन्ग्रुएंट आहे? सॉरी, सीएबी. झड दिसायला लागले का? कोणती टेस्ट आहे? अल्टरनेट आहे. पुन्हा बघा, डीसीएम
कुणाला कॉन्ग्रुएंट असेल ए एम बी किंवा डी सी एम कुणाला कॉन्ग्रुएंट असेल एम ए बी च्या जागी टी रिझन ए डॅश टी डॅश बी इन ट्रायंगल डीएमसी कोणत्या ट्रायंगल मध्ये डीएमसी आणि दुसरा ट्रायंगल एम ए टी आलं का किंवा डी एम सी डी च्या अपोजिट कोण आहे टी एम च्या अपोजिट एम आणि ए च्या अपोजिट कोण आहे सी बघा डी एम सी टी किंवा एम कुठे लागेल एम ए टी एम ए टी परत एकदा सांगतोय का हे ट्रायंगल बघा डीएमसी डीएमसी डी च्या अपोजिट कोण म्हणलं टी टी एम च्या अपोजिटला एम घेऊ शकता एम आणि सी च्या अपोजिट कोण आहे ए आलं का बघा आलं का मग आता मला सांगा डी सी एम कुणाला कॉन्ग्रुएंट आहे एम ए टी ला रिझन अल्टरनेट अँगल टेस्ट अल्टरनेट ओके पुढे पहा बेटा एक डी एम सी कॉन्ग्रुएंट डी च्या अपोजिट कोण आहे टी एम ए डी एम सी एक्स आहे बरं का टी एम ए एक्स झाला का तयार वर्टिकली अपोजिट अँगल आणि पुढे पहा बेटा सीएम कुणाला कॉन्ग्रुएंट आहे सीएम हा कुणाला कॉन्ग्रुएंट आहे एएम ला सर कसं का कॉन्ग्रुएंट आहे बिकॉज एम इज मिड पॉइंट ऑफ एसी आपण सांगितलेलं रिझन गिवन रिझन पहिला साइड अँगल अँगल टेस्ट किंवा अँगल पहिला कोण होता अँगल अँगलच्या नंतर कोण होती साइड आणि परत काय होता अँगल अँगल साइड अँगल टेस्ट अँगल साइड अँगल टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी आहेत उरलेल्या दोन साइड सांगा बरं का आता म्हणलो एएम आता कोणतं घेतलं तर एक साइड सीएम कॉन्ग्रुएंट एएम सीएम कॉन्ग्रुएंट एएम सीएम कॉन्ग्रुएंट एएम सोडा आता उरलेल्या दोन घ्या कोणते डीएम कॉन्ग्रुएंट एमटी डीएम कॉन्ग्रुएंट आणि डीसी कॉन्ग्रुएंट एटी जे काही ट्रायंगल घेतला त्याच्यानुसार बघा डीसी कॉन्ग्रुएंट एटी डीएम कॉन्ग्रुएंट टीएम रिझन सीएस सिटी व्हॉट इज द सीएस सिटी करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स असं जर असेल तर हे ह्याच्या एवढा आहे हा ह्याच्या एवढा आहे आणि हा ह्याच्या एवढा आहे असं जर असेल तर त्या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो की ह्या ठिकाणी हा काय एम काय आहे मिड पॉइंट आहे आणि एन सुद्धा काय आहे मिड पॉइंट त्या ठिकाणी आहे एम आणि एन ही मिड पॉइंट आहे एम कुणाचा आहे डीटीचा आणि एन डीबीचा एम कुणाचा डीटीचा आणि एन कुणाचा डीबीचा मिड पॉइंट आहे मिड पॉइंट असेल तर बाय कॉन्व्हर्स ऑफ मिड पॉइंट थेरम एम इन इज पॅरलल टू डॅश डॅश AB एम इन इज पॅरलल टू AB का TB रे एम एन इज पॅरलल टू AB AB म्हणजेच काय बेटा TB एम एन इज पॅरलल टू AB म्हणजेच काय TB ला आपल्याला दाखवायचं काय होतं AB एम एन इज पॅरलल टू AB रिझन दाखवायचं A डॅश T डॅश B म्हणजे एम एन इज पॅरलल टू TB पण दाखवू शकता नाही म्हटलं तर एम एन इज पॅरलल टू AB पहिले TB दाखवले TB नंतर काय दाखवले AB रिझन काय A डॅश T डॅश B A डॅश T डॅश B हे तिन्हीच्या तिन्ही गणित लगेच करा चला